आपला डोके एवढा गहू पाहून एक भाऊ काल बोलले तुमचे कांदे कसे आहे म्हणे. चला कांदे तर पाहून येऊ कसे काय आहे. एक तर कांद्याला भाव नव्हता, एक तर पावसामुळे सगळे कांदे खराब होऊन गेले होते. तरी आपल्या वावरामध्ये आवरेज चांगलं निघालं होतं. चला जाऊन तर पाहू. पण काय कांदे काढून वावर एकदम साफ करून टाकेले. अजून 1 एकर बाकी, तेवढे आपल्या पोराला दाखवून देऊ कसे आहे काय आहे. या वावरामधले पूर्ण साफच झाले. हे कांदे एकदम निळे व्हायले. पण भावायचा 1400-1500 लावायचा खर्च भेटतो का नाही काय माहिती. चला आपल्या मित्रांना दाखवून देऊ ना आपले कांदे कसे. बाळापूरला जायचंय 12 गाड्या वाढायला जावं लागल. दारू कोण पेत एवढं मोकार बाटले पडेल इड. अवघड काम राहतं दारू द्यायचं. का भाऊ कांदे बरा झाला म्हणा माल. शक्यतो अजून एक औषधाचा हात मारावं लागणार आहे. क्वालिटी तर 1 नंबर झाली मालाची. कलर बिलर एकदम ओके. हळूहळू जा, टायर पडून जात असत्या तुमचे. व्यवस्थित खाली करून या. 1 नंबर झाला रे माल. मी मला दगड येतो का नाही पण मग क्वालिटी का रे पोरो कांदे हे काही रोडून काढायचं काम नाही पडणार. सर लाटच काढावं लागणार आहे. क्वालिटी मात्र माल. लोक म्हणे तुमच्या कांद्याचं काय झालं म्हणे. हे असे झाले भाऊ. बरे आहे का. जो भाऊ लोकायला सापडला तो आम्हाला सापडला. जेवढे लोक सडले तेवढे आमचेही सडले. त्याला काही पर्याय नाही ना. आता वातावरणावर राहत अवलंबून सगळं. त्याच्यामुळे अवघड राहत. दाखव ना आपला प्लॉट दाखव कसा आहे. पहा आपला प्लॉट कसा आहे. 1 नंबर आहे. अजून 15 दिवसामध्ये असा कांदा होईल. असा कांदा उपटायला गेल तर उपटायचं नाही, डायरेक्ट खुडून येईल पात. इतका मोठा कांदा होईल. या वावरामध्ये जशी पृथ्वी तयार झाली पृथ्वी पहिल्यांदा कांदे लावले आपण आणि असा माल झाला. अजून काय पाहिजे. शेतकरी वाया जाणार नाही. काही ना काही पिकत असतो. एवढं सोपं नसतं ते. चला धन्यवाद.